नमस्कार, माझी मराठी शाळा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी आता यापुढे कोणती कागदपत्र आवश्यक आहेत या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रहो, सर्वांनीच प्राधान्यक्रम लॉक केले आहेत. आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती निवड यादीची. यानंतर पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे कागदपत्रे पडताळणी. या व्हिडिओमध्ये पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी लागणारी संभाव्य कागदपत्रे कोणकोणती आहेत या संदर्भात आपण सविस्तर मार्गदर्शन पाहणार आहोत. निवड यादी जाहीर झाल्यानंतर पवित्र पोर्टलवरती कागदपत्रासंदर्भात आपल्याला प्रशासनामार्फत सूचना मिळेलच. तत्पूर्वी ऐनवेळी आपली धावपळ व्हायला नको यासाठी काही संभाव्य कागदपत्रांची यादी मी या व्हिडिओमध्ये आपणासमोर सादर करत आहेत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. सर्वांनी कागदपत्रांची यादी एका कागदावरती किंवा वहीमध्ये लिहून घ्यायची आहे. पहिलं कागदपत्र आहे म्हणजे आपण सेल्फ सर्टिफाय केलेल्या फॉर्मची प्रत. यानंतर दुसरं महत्त्वाचं कागदपत्र ते म्हणजे आपण जनरेट केलेले जे प्राधान्यक्रम आहेत त्याची एक प्रत आणि त्यापैकी आपण जे असाइन करून जे लॉक केले होते त्या लॉक केलेल्या प्राधान्यक्रमांची प्रत आपल्याला कागदपत्र पडताळणी वेळेस आपल्यासोबत असायला हवी. त्यानंतर तिसरं जे महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणी 2022चे गुणपत्रक आपण ऑनलाईन पोर्टलवरून डाउनलोड करून घेतलं होतं त्याची प्रत आपल्याला सादर करायची आहे. चौथं कागदपत्र आहे ते म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी असलेबाबत अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल हे सुद्धा आपल्याला सादर करायचे आहे. पुढचं कागदपत्र आहे ते म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा TET किंवा CTET यापैकी ज्या पेपरला आपण पात्र आहोत क्वालिफाय आहोत ते प्रमाणपत्र आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. हे सर्वांनाच लागू असणार नाही कारण 9वी ते 12वीसाठी आपल्याला TETची आवश्यकता नाही. 1ली ते 8वीच्या वर्गासाठी TET प्रमाणपत्र आपल्याला लागू आहे. यानंतर पुढचं प्रमाणपत्र म्हणजे 10वीची गुणपत्रिका व प्रमाणपत्र आपणा सर्वांजवळ असणं आवश्यक आहे. यानंतर पुढचं 7वं जे कागदपत्र आहे ते म्हणजे 12वीची गुणपत्रिका व प्रमाणपत्र ज्याला आपण सनद म्हणतो हे आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. यानंतर पुढचं कागदपत्र म्हणजे आपली पदवी गुणपत्रिका व प्रमाणपत्र म्हणजे आपली ज्या विषयामध्ये आपण पदवी ग्रहण केलेले आहे उदाहरणार्थ BA असेल BSc असेल किंवा समकक्ष कोणतीही पदवी असेल तर त्या पदवीचं प्रमाणपत्र आणि गुणपत्रक आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपलं पुढचं जे कागदपत्र आहे ते म्हणजे पदव्युत्तर पदवी म्हणजेच आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन ज्या विषयात झालेलं आहे त्या विषयाचं गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र उदाहरणार्थ MA असेल MSc असेल किंवा काही समकक्ष असेल जे आपल्याला लागू असेल जे आपण सेल्फ सर्टिफायच्या फॉर्ममध्ये जे आपले ॲकॅडमिक क्वालिफिकेशन आपण त्या ठिकाणी नोंदवले असेल त्या क्वालिफिकेशनचं किंवा त्या पात्रतेचं जे पदवी प्रमाणपत्र आहे गुणपत्रक आहे हे दोन्ही आपल्याजवळ कागदपत्र पडताळणी वेळेस असणं आवश्यक आहे. यानंतर पुढचं कागदपत्र म्हणजे व्यावसायिक पदविका गुणपत्रिका व प्रमाणपत्र. यामध्ये आपलं DED DTED DLED TCH किंवा इत्यादी जे लागू असेल ते आपले पदविकेचं प्रमाणपत्र व गुणपत्रिका आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं जे कागदपत्र आहे ते म्हणजे व्यावसायिक पदवी गुणपत्रिका व प्रमाणपत्र. यामध्ये आपलं BEd असेल BScEd असेल BALED असेल BPEd असेल किंवा समकक्ष जे असेल ते प्रमाणपत्र व गुणपत्रिका आपल्याला कागदपत्र पडताळणी वेळेस आपल्याजवळ असणं गरजेची आहे. आपल्याला 12वं जे कागदपत्र आहे यामध्ये आपली व्यावसायिक पदव्युत्तर पदवी गुणपत्रिका व प्रमाणपत्र म्हणजेच MEd किंवा MPEd असेल किंवा समकक्ष जो आपली जी पदव्युत्तर पदवी असेल त्या पदवीचं गुणपत्रिका व प्रमाणपत्र आपल्याला कागदपत्र पडताळणी वेळेस सादर करावं लागणार आहे. यानंतर पुढचं कागदपत्र जे आहे ते म्हणजे जात प्रमाणपत्र. उमेदवाराने ज्या कॅटेगरीमधून किंवा ज्या प्रवर्गामधून आपला फॉर्म भरलेला आहे सादर केलेला आहे त्या जातीचं प्रमाणपत्र त्याजवळ असणं गरजेचं आहे. EWSच्या बाबतीत
आपल्याला सेल्फ सर्टिफायच्या अगोदर जी मुदत दिली होती त्या मुदतीच्या अगोदरचं EWS प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. पुढचं जे 14वं कागदपत्र आहे ते म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र. ज्यांनी कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला आहे त्यांना हे प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे. आपली एखाद्या ठिकाणी निवड झाल्यास आपल्याला जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्याची मुदत मिळत असते. त्या कालावधीमध्ये आपण सादर करू शकतो. पुढचं जे कागदपत्र आहे ते आहे विवाहित महिलांचं. जर विवाहित महिलांनी जर नाव बदललं असेल तर त्यांना खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करावं लागतील. त्यापैकी एक म्हणजे विवाह नोंदणी दाखला. जर विवाह नोंदणी दाखला जर नसेल तर आपण त्या महिलेच्या नावाचं गॅझेट म्हणजेच राजपत्र म्हणतो आपण ते चालेल. आणि ते जर नसेल तर 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती आपण ॲफिडेविट म्हणजेच प्रतिज्ञापत्र केलं तरी ते सुद्धा डॉक्युमेंट आपल्याला ग्राह्य धरलं जाणार आहे. पुढचं जे प्रमाणपत्र आहे ते म्हणजे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. हे आपल्या सर्वांनाच सादर करायचं आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या प्रमाणपत्राची PDF कॉपी आपल्याला पुरवत आहे. ती PDF कॉपी आपण प्रिंट मारून त्यावरती आपली माहिती भरून सही करायची आहे आणि ते कागदपत्र पडताळणीवेळेस आपण सादर करायचं आहे. त्यानंतर पुढचं जे कागदपत्र आहे ते म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड. ज्यांच्याजवळ जुना दाखला असेल तर जुना दाखलासुद्धा आपल्या एखाद्या शाळा सोडल्याचा दाखला असेल तर तो दाखलासुद्धा चालतो. किंवा जर त्यांच्याकडे दाखला नसेल तर आपण शाळेमधून बोनाफाईडची एक प्रत घेतली तरी चालेल. त्यानंतर पुढचं जे 18वं कागदपत्र आहे ते म्हणजे आपलं फोटो ID म्हणजेच फोटो असणारं एखादं ओळखपत्र ज्यामध्ये आपलं सर्रास सर्वांजवळ आधार कार्ड आहे. क्वचित एखाद्याकडे नसेल तर त्याचं पॅन कार्डसुद्धा चालेल, मतदान कार्ड चालेल किंवा इतर अधिकृत असं फोटो ID असणारं ओळखपत्र आपण कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सादर करायचं आहे. यानंतर MSCIT प्रमाणपत्र. ज्यांनी सेल्फ सर्टिफाय फॉर्ममध्ये MSCITची नोंद केली आहे अशा उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी वेळेस आपलं MSCIT प्रमाणपत्र सादर करायचं आहे. पुढचं जे कागदपत्र आहे ते म्हणजे ज्या उमेदवारांनी अभियोग्यताधारकांनी समांतर आरक्षणाचा लाभ घेतला आहे त्याला खालीलपैकी जे प्रमाणपत्र लागू आहे ते प्रमाणपत्र त्यानं कागदपत्र पडताळणीच्या वेळेस त्या कमिटीला सादर करणं गरजेचं आहे. यामध्ये दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असेल, माजी सैनिक असल्याचे प्रमाणपत्र असेल, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र असेल, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र असेल, प्रावीण्यप्राप्त खेळाडू असल्याचे प्रमाणपत्र असेल किंवा पदवीधर अंशकालीन प्रमाणपत्र व अनाथ असल्याचे प्रमाणपत्र. यापैकी जे प्रमाणपत्र संबंधित अभियोग्यताधारकाला लागू आहे ते प्रमाणपत्र त्यानं कागदपत्र पडताळणी वेळेस त्या कमिटीला सादर करायचं आहे. यानंतर पुढे काही प्रमाणपत्र आहेत. यापैकी जे लागू आहे तेच प्रमाणपत्र आपल्याला सादर करायचं आहे. त्यातलं 21वं जे कागदपत्र आहे त्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असलेबाबतचे प्रमाणपत्र, स्वातंत्र्य सैनिकाचा वारस असलेबाबतचे प्रमाणपत्र, 1991चे जनगणना कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र, 1994चे निवडणूक कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र. आता यातील सर्वच प्रमाणपत्र आपल्याला लागू असणार नाहीत. ज्या आरक्षणातून किंवा ज्या प्रकारातून आपण लाभ घेऊ इच्छितो आणि ज्याची नोंद आपण आपल्या सर्टिफाय केलेल्या फॉर्ममध्ये केलेली आहे अशीच कागदपत्र आपल्याला सदर कमिटीसमोर सादर करायचे आहेत. यानंतर आपल्याला शेवटचं जे आहे ते म्हणजे आयडेंटिटी साईजचे 4-5 फोटो आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण 1 ते 25 कागदपत्रांची यादी पाहिली. आता हे 25च्या 25 कागदपत्र आपल्याला लागू असणार नाहीत. जे आपल्याला लागू आहेत ते कागदपत्र आपल्याजवळ असणं अत्यावश्यक आहे. ही विदाऊट इंटरव्ह्यूची कागदपत्रे. आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यू नंतर जो पुढचा टप्पा असणार आहे तो म्हणजे विथ इंटरव्ह्यूचा. आणि या टप्प्यामध्ये आपले इंटरव्ह्यूद्वारे म्हणजेच मुलाखत निवड केली जाणार आहे. आणि यामध्ये एक प्लस पॉईंट म्हणून एक अतिरिक्त कागदपत्र आपल्याजवळ असावं म्हणून आपल्याला सांगत आहे की ज्या अभियोग्यताधारकाने एखाद्या संस्थेवरती किंवा शाळेवरती अध्यापनाचं काम केले असेल तर त्या अभियोग्यताधारकाने त्या संस्थेकडून किंवा शाळेकडून जर अनुभव प्रमाणपत्र प्राप्त केलं तर त्याचा फायदा आपल्याला ज्यावेळेस मुलाखतद्वारे निवड प्रक्रिया चालू होईल त्यावेळेस निश्चितपणे होईल. त्यामुळं आत्ताच आपल्याला जर ते प्रमाणपत्र मिळालं अनुभव प्रमाणपत्र तर आपण ते आपल्याजवळ घेऊन ठेवायचं आहे.
अशा प्रकारे आपण विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहेत त्या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे। मित्रहो, हे कागदपत्र हे संपत्र आहेत। ज्यावेळेस निवड यादी जाहीर होईल त्यावेळेस आपल्याला आवश्यक कागदपत्र कोणती लागणार आहेत त्या संदर्भात पवित्र पोर्टलवरती प्रशासनामार्फत अधिकृत सूचना प्राप्त होईल। त्यामुळं यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, परंतु ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून आपण वरील दर्शवलेली जी कागदपत्र आपल्याला लागू आहेत ते सर्व कागदपत्रे ओरिजिनल स्वरूपात आणि त्या प्रत्येक कागदपत्राच्या 3 ते 4 प्रती असे एकूण आपले 3 ते 4 बंच तयार होतील आणि ते सर्व बंच आपण सत्यप्रती म्हणजेच अटेस्टेड करून आपल्याजवळ ठेवायचे आहेत। म्हणजे निवड यादी जाहीर झाल्यानंतर जर एखादं कागदपत्र आपल्याजवळ कमी असेल तर आपण ते तेवढ्या वेळात काढून घेऊ शकतो आणि आपल्याला कागदपत्र पडताळणीसाठी जी कागदपत्र आवश्यक आहेत त्यासाठी आपले धावपळ उडणार नाही। मित्रहो, कागदपत्रासंबंधी पवित्र पोर्टलवर अधिकृत माहिती मिळेलच, त्यासाठी आपण पवित्र पोर्टलला सतत भेट देत राहायचं आहे आणि तिथली जी अधिकृत माहिती आहे त्या माहितीनुसार आपण कार्यवाही करायची आहेत। मित्रहो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती ही अगदी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया पूर्ण व्हावी अशी आशा व्यक्त करतो। व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी कृपया लाईक करावे, शेअर करावे आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे, जेणेकरून पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात येणारी नवीन अपडेट माहिती आपणापर्यंत मी वेळोवेळी पोहोचवत राहील। धन्यवाद।